रोजच्यापेक्षा आजची सकाळ माझी जरा निवांतात होती, कारण टिफिनमध्ये फक्त साबुदाणा द्यायचा होता हो ना. त्यामुळे म्हणलं चला आज तुमच्यासोबत माझा मॉर्निंग रुटीन शेअर करूया. यासाठी किचनमध्ये आलेले. तर रात्रीची भांडी ही घासून ठेवलेली असतात, पण सकाळीच लावत असते मी, तोपर्यंत सगळं पाणी निथरून जातं आणि त्यामुळे मग ओले नसतात भांडे आणि मी व्यवस्थित असे सकाळी लावून घेते. जिथल्या तिथं सगळे भांडे ठेवून दिले, भांडे वगैरे ठेवून झाले आणि मी सगळं माझं आवरूनच किचनमध्ये आले होते. आंघोळ झालेली आहे, तोंड धुवून झालेलं आहे, पण चहा मात्र आणखीन काही घेतलेलाच नव्हता. सवय आहे, जोपर्यंत आहोंना बाय बाय करत नाही तोपर्यंत मी काही चहा घेत नाही. त्यांचं सगळं आवरून देते आणि त्यानंतर मग चहा घेते. सगळ्यात मेन काम म्हणजे फ्रेश झाल्यानंतर अगोदर एक ग्लास पाणी प्यायची सवय आहे. जास्त तिखट नको करू ना, पिलेल करते तसं. आता काय पिल्लू आहे का काय? ते माझा स्वयंपाक करणं चालू होतं आणि त्याचबरोबर आहोंना चिडवणं पण सुरू होतं. आम्ही दोघं एकमेकांना खूप चिडवत असतो आणि त्यातनंच हसी मजाक सुरू असते आमची. तर त्यांना तिखट ना खूप कमी प्रमाणात खायला आवडतं आणि मला एकदम स्पायसी आवडतं. तर त्यांच्यासाठी साबुदाणा एकदम फिक्का बनवायचा होता आणि यांनी माझ्या इकडे ट्रायपॉड तोडला होता ना, तोच आहो जोडण्याचं काम करत होते. हा रात्रीच भिजत घातला होता, त्याच्यामुळे मस्त असा फुलून निघलाय आणि मस्त फुगला पण आहे आणि भिजला पण आहे. साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता, त्यामुळे एकदम व्यवस्थित असा भिजला होता आणि इकडे मग मी तयारी करून घेतली होती. तर लगेचच फोडणी पण देऊन घेतली. आता स्वयंपाक करत असताना किचनवरती थोडाफार पसारा झाला होता, तो पण आवरून घेतला आणि वेळ होता त्यामुळे डस्टिंग पण करायला घेतलेली. तेवढीच नंतर म्हणजे माझी वेळ वाचेल यासाठी डस्टिंग करून झालं आणि जो खाली पसारा झालेला होता तो पण लगेच आवरून झाडून काढलं. त्यानंतर आहोंच्या पोटापाण्याची सोय तर झाली, पण आमच्या दोघांची राहिलेली होती. त्यासाठी इकडे वरण भात लावलेलं मी, कारण की आवडीने वरण लावले आणि इकडे माझा भात होतोय. एकीकडे डाळ लावली, एकीकडे भात होतोय आणि कियान पण उठलाय. चला आता थोडा वेळ त्याच्यासोबत स्पेंड करते, भेटते परत व्हिडिओमध्ये कंटिन्यू. मग नीट तोंड कर. नाही, कियान उठला. तू उठला नाही? उठला. कियानला भाताचं पाणी खूप आवडतं, त्याच्यासाठी त्याचं थोडंसं काढून घेते. कियानसाठी भाताचं पाणी काढून घेतलं आणि एकीकडे माझ्यासाठी चहा पण ठेवलेला होता. आणखीन मी चहा काही घेतला नव्हता आणि बाजूला जो वरणाला फोडणी पण दिली होती, डाळ शिजून झालेली होती, म्हटलं लगेचच फोडणी पण देऊन घेऊया. मस्त आज वरण भाताचा बेत होता आणि मग चहा पिण्यासाठी घेऊन गेले आणि म्हटलं सोबतच कियानला पण त्याची पेस्ट चारून द्यावं. पण आमच्या साहेबांचा आज काही मूडच नव्हता, त्याच्यामुळे त्याची खूप नाटकं चालली होते. मग मी माझा चहा पिऊन घेतला आणि तो त्याचा खेळत. आता वाजले आहे 8:30. आत्ताशी माझा चहा घेऊन झाला आहे. कियानला खाऊ घालत होते, पण 1-2 घासच खाल्ले, कारण त्याची काही आता सध्या इच्छा नाहीये. मुलं झोपीतनं उठल्या लगेच काही खात नाही. आता माझी सगळीच कामे बाकी आहेत, फक्त स्वयंपाक झाला आहे आणि चहा पिऊन झाला आहे. तर चला पुढे तुम्हाला मी काय काय काम करते, कसं करते हे तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणणार सकाळी उठल्या अगोदर पारोशे घरं झाडून घ्यायला हवे, पण माझ्याकडनं ते काही होत नाही. त्यासाठी मी रात्रीच एकदा सगळे घरं व्यवस्थित असे स्वच्छ करून घेत असते, म्हणजे सकाळी उठल्यावरती घाण दिसत नाही, व्यवस्थित दिसतात. तर आज मला इथे बेडशीट चेंज करायचं होतं, त्यासाठी सगळा बेड आवरून घेतला आणि मी काय मदत करत असले तर कियान मदतीला येतोच. लगेच तो मला पडलेले कपडे आणून देत होता घड्या घालून ठेवण्यासाठी आणि जे कपडे धुवायचे आहेत ते लगेचच भिजू घालून घेत असते, कारण सकाळीच भिजू घातले ना कपडे छान भिजतात आणि लवकर मळही निघतो. जास्त मेहनत करायची गरज लागत नाही. तिथेही कियान आलाच होता आणि रोजचा आहे बरं का हे, याच्यामध्ये काहीच बदल नसतो. तो मी जिकडे जाईल तिकडे येतो आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये अशीच मदत करत असतो. त्याचबरोबर टॉयलेटमध्ये पण हार्पिक टाकून ठेवलं म्हणजे ते पण छान असं मुरून जातं आणि व्यवस्थित असं टॉयलेट पण क्लीन होतं. आणि नंतर आले मी बेडरूममध्ये, तर तिथे पण डस्टिंग करायला सुरुवात केलेली. ह्या रोजच्या सवयी आहेत, त्यामुळेच घर माझं व्यवस्थित दिसतं, कुठेच धूळ वगैरे काही दिसत नाही.
नाही. चालता चालता एक हात मारला ना सगळं घर असं व्यवस्थित होऊन जातं. त्यानंतर किचन आणि बेडरूम तर स्वच्छ झाला. आता हॉल स्वच्छ करण्यासाठी आलेले. तर इथे टी व्ही पण स्वच्छ अशी पुसून घेतलेली, कारण 3ऱ्या मजल्यावर हात जरी असलं नवीन कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे धूळ ही थोडीफार येतच असते आणि एक हात मारला ना व्यवस्थित स्वच्छ होऊन जातं. आता आपल्याला प्रत्येक गोष्टीची हौस असते, आपलं घर असं दिसावं तसं दिसावं, पण एखादी नवीन गोष्ट आली ना तर तिला पण क्लिनिंग आणि करावं लागतं आणि आपलं काम आणखीन वाढून जातं. आता हा शोकेस जो आहे ना त्याच्यावरती पण लगेचच धूळ बसते. आता धूळ कुठून येते माहितीच नाही, एवढी स्वच्छता ठेवा तरी पण थोडीफार धूळ त्याच्यावरती येतच असते. त्यासाठी लगेचच दररोज ते पण स्वच्छ करून घेत असते. आता हा माझा रोजचा रुटीन आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही, लगेचच्या लगेचच होऊन जातात. थोडासा एक हात मारला ना लगेच स्वच्छ होऊन जातं. नीटनेटकं करून घेतलं आणि हा टेडी बेअर सारखाच पडत असतो त्याला व्यवस्थित असं उचलून ठेवलं आणि शोकेशमध्ये घुसून दिलं. त्यानंतर घर व्यवस्थित सगळे झाडून काढले. घर झाडून काढल्यानंतर समोरच्या पण भाग जो आहे तो पण स्वच्छ असं झाडून घेत असते. रोजच क्लिनिंगवाले क्लिनिंग करून जातात, तरी आपल्या हाताने थोडीशी केली ना तर आणखीन बरं वाटतं. क्लिनिंग झाली, सगळं स्वच्छताचं घर ते झाडून झाले. आता गौतम बुद्धांना अगरबत्ती आणि मेणबत्ती लावून वंदन करून घ्यावं म्हणलं तर मग तेही करून घेतलेलं. त्याची गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे ना ती तात्पुरती ठेवलेली आहे, तिथे आम्हाला दुसरी घ्यायची आहे, ते सर्चिंग करणं चालू आहे. घेतल्यावरती तुम्हाला दाखवेलच. आणि माझा कियान पण माझ्यासोबत येत असतो असंच पाया पडण्यासाठी, तर आमच्यामध्ये 3 वेळा वंदन करतात, तर तसंच तोही करत होता. आणि अशा प्रकारे माझी मस्त अशी सकाळ झाली होती आणि सकाळचं थोडेफार कामं आवरले होते. आता भरपूर असे कामं बाकी होते, तर गेले मग मी बाकीचे कामं करण्यासाठी किचनमध्ये आले, कारण किचन वट्ट्यावरचा पसारा सगळा तसाच होता. स्वयंपाक तर करून झाला होता, पण भांडी घासायची बाकी होती, त्याचबरोबर किचन क्लिनिंग करायचं बाकी होतं. मग गेले किचनमध्ये आणि लगेचच घेतले गॅस घासण्यासाठी. गॅस घासला नाही तर असं करमतच नाही, काहीतरी हरवल्यासारखंच वाटतं आणि सगळं काम राहिलं असंच वाटतं. गॅस स्वच्छ असा धुवून घेतला आणि त्यानंतर लगेचच कोरड्या कपड्याने पुसून पण घेतला, म्हणजे व्यवस्थित असा चमकायला लागतो. आणि त्यानंतर जी भांडी माझी स्वयंपाकाची पडलेली होती ती पण घासायला घेतली. कामाचा एक शेड्यूल तयार झालेला असतो, तसंच माझाही आहे. माझी कामं सगळी याच पद्धतीने होत असतात. आहोंचा टिफिन झाला की चहा प्यायचा, त्यानंतर बेडरूम किचन आणि हॉल आवरून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपली बाकीची कामं म्हणजे किचन क्लिनिंग, भांडे घासायचे आणि ते सगळं झालं. आता आले होते मी टॉयलेट क्लिनिंगसाठी. टॉयलेट पण क्लीन करायलाच लागले, तेवढ्यात कियान आला, मग त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर क्लीन करून घेतलं. आता एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये कियानकडे दुर्लक्ष करून कसं जमणार, त्याला थोडंसं खाऊ घालावं म्हणलं, त्याचा पण टाईम फिक्स आहे खाऊ घालण्याचा. मग त्याला खाऊ घातलं तर खाल्लं त्यांनी. आता त्याचं सगळं आवरून घ्यावं म्हणलं, कारण त्याला झोप पण येते, 11:30ला तो झोपून जातो. तर मग त्याला खाऊ घातलं आणि त्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घातली. आणि आमचे एवढे नखरे चालतात ना रेडी होण्यासाठी, मला इकडून तिकडून त्याच्या मागं पळावं लागतो आणि कॅमेरा चालू असल्यावरती जरा जास्तच नाटकं करतो. आणि मग सगळं आवरून झालं आणि तो लागला खेळायला. माझे इकडे कपडे पण धुवून झालेले होते आणि बाहेर लग्न चालू होतं, डीजेचा आवाज येत होता, तर आमचा साहेब कुठे थांबतोय मस्त असं नाचायला लागलेलं होतं. गाणं लागलं ना त्याचं पण अंग असं वळवळ व्हायला लागतं. शेवटी आईवरच जाणार ना, वडिलांचे काही आईचे गुण तर येणारच ना त्याच्यामध्ये. मस्त असे सगळे कपडे धुवून झाले आणि किती आवरा पसारा हा होतो. सारखं माझं दिवसभर हे असंच सुरू असतं, मी इकडे आवरणार आणि हा इकडे पसारा करणार. जेव्हा तो झोपतो ना त्यावेळेसच घर असं निवांतात आणि शांत असतं आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं दिसतात. आणि जेव्हा तो उठेल ना त्यावेळेस परत सगळीकडे पसाराच झालेला असतो. तर तो झोपण्या अगोदर मी परत जेवायला बसत असते माझं जेवण घेऊन, म्हणजे तो माझ्यासोबत 4-5 घास तरी खाईल यासाठी मी त्याच्यासोबत जेवायला बसत असते. तरी ते मी जेवायला घेतलेलं आणि माझ्या ताटामध्ये सांगितल्याप्रमाणे तो जेवण करतच होता. मग जेवण झालं आणि कियानला झोपी पण घातलेलं. मग आता जी भांडी जेवणाची होती ती पण घासून ठेवली होती आणि ती सुकली आणि लगेचच मग रॅकवरती पण लावून घेतली, कारण तेवढंच लावलं ना तर किचन वाट्यावरती पसारा दिसत नाही. आणि किचन वाट्यावरती जर पसारा दिसला ना, सगळी कामं झालेली असली तरी वाटतं अरे एवढा पसारा झालेला आहे, आपली सगळीच कामं बाकी आहे. त्यामुळे लगेचच ते पण लावून घेतलं आणि सगळे घर स्वच्छ असे पुसून घेतले. बाहेरचा पोर्च तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी नेहमी पुसूनच घेत असते. लोकांच्या भरोश्यावर कधीच बसायचं नाही. आपलं घर आहे, आपल्या घराचा सगळा परिसर आपली स्वच्छ ठेवण्याची जिम्मेदारी आहे. त्याच पद्धतीने मी करत असते.
सगळी कामं घरातली आवरून झालेली आहे आणि कियानला पण झोपवलं आहे. आता जर मला काही व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे काही करायची असेल तर मी ह्याच वेळामध्ये करते. कसा वाटला तुम्हाला माझा मॉर्निंग रुटीन? म्हणजे आता 12:30 वाजले आहेत आणि सगळी कामं आवरली आहे. माझं लग्न झालं होतं ना, त्यावेळी 9:30 मध्येच सगळी कामं आवरायची. पण आता कियान आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, त्यामुळे थोडासा उशीर होतो. तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.